नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण. आज मी किचनमध्ये 15 दिवसाची साठवलेली मलाई काढली आहे आणि आज आपण त्यांचं साजूक तूप बनवणार आहोत. तर चला मग करूया सुरू. आता ही सगळी मलाई मी गॅसवर कढईत काढली आहे. मलाई फ्रीजमध्ये असल्याने थोडी कडक होती, पण मंद आचेवर ती हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे. जशी जशी ती विरघळेल तसा तुपाचा छान सुगंध सुटायला लागेल. पण मंडळी, मलाईमधून तूप निघायला थोडा वेळ लागतो. तोपर्यंत मी म्हटलं आपला वेळ वाचूया, म्हणून मी एकीकडे तूप होते आणि दुसरीकडे मी माझी किचनची भांडी घासायला घेतली आहेत. मध्ये मध्ये तूप ढवळत राहायचं, म्हणजे ती खाली लागणार नाही आणि आपली दोन्ही कामं एकाच वेळी पटकन उरकतील, बरोबर ना. आता हळूहळू कडेने पिवळसर तूप सुटायला लागले आणि मलाईचा रंगही बदलायला लागला आहे. आता तूप छान मोकळं झालं आहे आणि वर यायला लागलं आहे, म्हणून मी आता गॅसची फ्लेम थोडी मोठी केली आहे, जेणेकरून तूप पटकन सुटेल. पण आता मात्र आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, कारण तूप पटकन जळू शकतं, बरं का. हे बघा, बेरी आता छान ब्राऊन झाली आहे आणि तुपाचा रंगही सुरेख आला आहे. आता मी गॅस बंद केला आहे. माझ्याकडे मोठी चाळणी नाही आहे, म्हणून मी हा होल असलेला स्टीलचा बाऊल वापरून तूप गाळून घेते. आधी मी हे सगळं एका टोपात एकत्र काढून घेते. आता मी हे तूप गाळून घेतलंय, पण या बेरीत अजूनही भरपूर तूप असतं. आपण एवढी मेहनत केली आहे तर तूप कसं सोडणार, म्हणून मी हा चमचा घेऊन बेरी चांगली दाबून दाबून त्यातलं सगळं तूप काढून घेते. थेंब न थेंब तूप निघालं की मगच मनाला समाधान मिळतं, बरोबर ना. तर मंडळी, मी आधी मोठ्या छिद्राच्या भांड्याने तूप गाळून घेतलं, पण त्यातून बेरीचे काही बारीक कण खाली आले आहेत. तूप अगदी स्वच्छ हवं असेल तर मी आता आपली बारीक चहाची गाळणी वापरून ते तूप पुन्हा एकदा गाळून घेते. यामुळे काय होईल तर तूप एकदम शुद्ध आणि आरपार स्वच्छ दिसेल. आणि हे बघा मंडळी, फायनली माझा घरचं शुद्ध साजूक तूप तयार आहे. चहाच्या गाळणीने पुन्हा एकदा गाळून घेतल्यामुळे ते आता किती स्वच्छ आणि सुंदर दिसते. 2 डबे भरून तूप निघाले, याचा अर्थ आपली मेहनत सार्थकी लागली. घरच्या तुपाचा सुगंधच काही निराळा असतो. तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा.